नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि फायनली मी आलेलो आहे एसा मिती या चॅनलवर. दिसणं असेल माझं, ज्याच्याबद्दल खूप वेळा बोललो आहे मी की खूप लोकांनी मला दिसण्यावरून ट्रोल केलं आहे, पण एका काळानंतर त्या दिसण्यामुळे मी किती व्हरायटीवाले रोल करू शकतो हे मला रिअलाईज झालं. त्या बाईच्या घरात गेलो तर त्या बाई उठली आणि तिने मला सांगितलं, हे बघ तसा तू नट म्हणून मला अजिबात आवडत नाही, पण ते पारद नावाचा पिक्चर पाहिला मी, किती सुंदर काम केलंस, अशीच कामं कर. हा तर ही रिॲक्शन आता का म्हणजे नक्की त्यांनी काय केलं, मारलं ठीक आहे, पण मला आवडलं हे. मी ते जे म्हणालच ना की मी किती चांगला नट आहे मला माहीत नाही, पण मी नशीबवान नट आहे. माझी मुलगी आहे जी आता 10-11 वर्षाची आहे, तिला माहिती आहे ChatGPT काय. बाबा तुला ChatGPT माहिती आहे का बाबा, तुझी मला नाही माहिती, मी त्यात पडत नाही एवढा, मला कळत नाही. पण तेच म्हणतो आईचा रोबोट होणार, पण आईची माया नाही आणू शकत तुम्ही. त्यामुळे त्याला AI लिहून AIच आहे, ते आई नाही. अरे आपल्या घरातला वाटतं रे, अरे काय पोरगा आहे रे, दिसायला एवढं खास नाही पण काम बरं करतो, या सगळ्या मनातल्या रिॲक्शन आहेत. कसा दिसतो हा, पण अरे काय काम करतो रे, अरे बेस्ट रे, त्याला बघितलं तू आता नाही का रे, जरा आता गॅप आहे, या आयडेंटिटी तुमच्या होतात, त्या इमोशनलीच आहेत. तू सांग सिद्धार्थ मराठी ॲक्टर बॉन आहे ना, ही इन्फॉर्मेशन झाली, पण त्याच्यात आत्मीयता कुठे आहे, आपुलकी कुठे आहे. तू एखादा सांगतो ना सिद्धा, अरे 99% बघतो त्याला मी, हे रोबोट नाही सांगू शकणार, हे AI नाही सांगू शकणार. राईट, त्याला 99% बघतो वगैरे काय होते. त्यावेळी आता होऊन दे गाणं.